इथे आपण 2 वाटी तांदळाचं पीठ, पाव वाटी मैदा किंवा मैद्याऐवजी तुम्ही गव्हाचं पीठ देखील वापरू शकता। आता यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालायचं आणि गरम पाणी ओतून हे पीठ आपल्याला चमच्याने मिक्स करून एक 5 मिनिटं झाकून ठेवायचं आहे। 5 मिनिटांनंतर हे पीठ आपल्याला छान एकजीव करून मळून घ्यायचं आहे। आता यातीलच एक मोठा गोळा तयार करायचा, पिठामध्ये घोळवून या पद्धतीने त्याची पोळी लाटून घ्यायची आहे। आता ही पोळी लाटून घेतली की यावर वाटीच्या साहाय्याने आपल्याला पुऱ्या कट करून घ्यायच्या आहेत। मध्यम ते मोठ्या आचेवर गरम असलेल्या तेलामध्ये या पुऱ्या आपल्याला अगदी सोनेरी रंगावर खरपूस अशा तळून घ्यायच्या। अशा पद्धतीने आपल्या या तांदळाच्या पिठाच्या खमंग खुसखुशीत पुऱ्या तयार झालेल्या आहेत। या तुम्ही व्हेज किंवा नॉनव्हेजच्या कोणत्याही रस्सा भाजी किंवा भाजीसोबत सर्व्ह करू शकता। या रेसिपीचा सविस्तर व्हिडिओ आपल्या वैशाली मेजवानी या युट्यूब चॅनलवर देखील अपलोड झालेला आहे, तर चॅनलवर जाऊन देखील तुम्ही हा व्हिडिओ अगदी सविस्तर पाहू शकता किंवा लिंक तुम्हाला स्क्रीनवर देखील दिलेली आहे। तर अशाच नवीन नवीन उपयुक्त आणि छान छान रेसिपीच्या नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करून वैशाली मेजवानीला सबस्क्राईब करा।